हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी अनदर यूट्यूब व्हिडिओ. घरात कलरचं काम कंप्लीट झालेलं आहे. आज आम्ही चाललो आहोत बेडचा कलर सिलेक्ट करायला आणि आम्हाला सोफा पण पाहायचा आहे. कारण की जो आत्ता घरात सोफा आहे तो 3 सीटर आहे आणि आम्हाला अजून एक हवा आहे. तर आम्ही थोडं कन्फ्यूज आहे की काउच घ्यावा, सोफा 2 सीटर घ्यावा की अजून 2 चेअर्स घ्यावे. बघूयात काय चांगलं वाटतं. आणि सिंक जे आहे बाथरूमच्या इथलं ते पण चेंज करायचं आहे. त्याचा टॉप आणि प्लॅटफॉर्म चेंज करायचा, तर आम्हाला ते पण थोडं बघायचं. तर आज आम्ही ही सगळी कामं करणार आहोत. नांदेड सिटी गेटच्या बाहेर निघाल्याच लेफ्ट आणि राईट साईडला फर्निचरचे खूप सारी दुकानं आहेत. जुन्या फ्लॅटचं फर्निचर आम्ही माऊली फर्निचरमधून घेतलं होतं, म्हणून आम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे चाललो. हे बघ ना, हे पण तर 2च सोफा आहेत. हा पूर्ण एक सेट आहे. हा 3चा आहे आणि हा 2चा आहे. असं नाही चालणार का? चांगलं आहे, पण मला असं वाटतं की ह्या ऑलरेडी आपल्याकडे आहे. आपल्याकडे हे नाही, हे पण घेऊ शकतो आपण. हा, मग मी तुला तेच म्हणते ना, हे तर तू नको म्हणतोय सोफा अजून एक. 3 सीटर नको. एक 3 सीटर आहे ना आपल्याकडे ऑलरेडी, 2 सीटरच म्हणून. बरं, ठीक आहे. वाव, हे बघ, हा छान आहे. मला हा आवडला. विजय, हा कलर बघ ना किती छान आहे. आपण त्यांना विचारायचं का की ते हे करून देतात का, हे वरचं कवर चेंज करून देतील का? असं घेऊयात. खूप मस्त वाटतोय हा. विजय, हा बघ ना केवढा भारी वाटतोय. मला हा आवडला. पण छान आहे हा, आवडला मला. आता आपण बेडसाठी कलर बघू कुठला छान वाटतो. पण हा किती साईज आहे? क्वीन आहे ते बघ, तिथे क्वीन लिहिलंय. मला तर वाटते ग्रे कलर पाहावा. हे खूप डार्क वाटेल का ग्रे? हा कलर घ्यायचा का कुशन? कोणता? सेज ग्रीन सारखं. हा, जसं वाटेल बरं का, चांगला सेज ग्रीन मॅच होईल तो. पण आपण ऑलरेडी वॉलला पण कलर दिलाय ना, सेम तोच. मग सेम होईल ना. घरामध्ये आधीचा जो सोफा आहे तो मोरपंखी कलरचा आहे. मला तर त्याचा पण कलर चेंज करायची इच्छा आहे. ग्रे कलरचा घ्यायची इच्छा आहे, पण बजेट छान आहे की. हे किती पर्यंत जाईल? तर फायनली आम्ही बेडच्या साठी ग्रे कलर सिलेक्ट केला. जे कुशन्स असणार आहेत ते ग्रे कलरचे असणार आहेत, कारण आम्ही वॉलला सेज ग्रीन कलर दिला आहे. बाकीचे कलर पण खरं तर छान होते, पण ते खूप जास्त मळले असते. ग्रे कलर कसा मळकट आहे, त्यामुळे तो जास्त बेटर दिसेल. आणि आता आम्ही निघालो आहोत वॉश बेसिन घेण्यासाठी. आम्ही चाललो आहोत कात्रज रोडला. ह्या साईडनी सरळ गेल्यावर नवले ब्रिज आहे आणि नवले ब्रिज क्रॉस केल्या लेफ्ट आणि राईट साईडला नऱ्यामध्ये खूपशे ग्रेनाईटचे शॉप्स आहेत. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे, तिकडे एक्सप्लोर करणार आहे. बघूयात कितीपर्यंत मिळतात. साईडला पूर्ण मार्बल्सची दुकान आहे. तर आम्ही रँडमली ह्या शॉपमध्ये आलो आहे. आम्हाला रेट वगैरे काहीच अंदाज नाही आहे. बघूयात. आतमध्ये गेल्यावर खूप छान बेसिन होते आणि ते सेट वगैरे लावलेले होते, नळ वगैरे होते, खूप सुंदर दिसत होता. आणि मला आतमध्ये गेल्यावर कळलं की जेव्हा बेसिन घेतो तेव्हा त्याच्यासाठी नळ पण वेगळा घ्यावा लागतो, मॅचिंगवाला. हे वॉश बेसिन आता ट्रेंडिंगमध्ये आहेत. खरं तर हे फॉरेनमध्ये जास्त यूज केलं जातं. आत्ता इंडियामध्ये पण अशा पद्धतीचे बेसिन्स मिळायला लागलेले आहेत. इथे बेसिनची स्टार्टिंग प्राइस 3000 पासून आहे आणि ते सिम्पलवाले. आणि एकदम डिझायनरवाले घेतले तर मग तर ते खूपच जास्त महाग होते. टोटल साईज आपली 32 आहे, बाहेर 18.
भाई साहब या नळाची प्राइस त्यांनी 2800 रुपये सांगितली. मला नव्हतं माहिती की नळ एवढे महाग असतात. लास्ट दुकानामध्ये टोटल खर्च येत होता 7,500 रुपये. तर आता आम्ही स्वरा एंटरप्राइजेस म्हणजे सेकंड दुकानामध्ये चाललो आहे, जेणेकरून आम्हाला प्राईसचा अंदाज येईल. काय करायचं असतं की 2-4 दुकानं फिरून घेतली आपल्याला तर आपल्याला प्राईसचा अंदाज येऊन जातो. एका ह्याच्यामध्ये कधीच आपण फिक्स करायचं नसतं. तर ह्या दुकानामध्ये 2000 पासून स्टार्टिंग रेंज होती आणि जर डिझायनरमध्ये गेलं तर ते अजून महाग पडत होतं. तर ओव्हरऑल तिकडच्या मानाने इकडे रेट कमी होता, पण इथे ग्रेनाईटचे चार्जेस जास्त होते आणि तिकडे ग्रेनाईटचे चार्जेस कमी होते. 13-18 13.4 18 असा हां असा 18 असा हा मोठा आहे 13 हा मोठ्या साईजमध्ये येईल. हा जो ब्लॅक आहे ना तशा साईजमधला. हो का? डिझाईन त्याच्यापेक्षा थोडा छोटा नाही चालणार. टॉपच 6 इंच येणार आहे ना त्याचा नाही याचे छोटा मोठा तेच बोललो ना, कारण बेसिनच एवढा येणार आहे वर इतका. हा एवढा आत जाणार बेसिन इतका. मग ब्लॅकमध्ये घेतलं तर हा 250 रुपये आहे. हा 220 आणि हा 200. मिळालेच महाग आहे. हा एक्सपो ब्लॅक म्हणून येतो ना. तर ग्रेनाईट घेताना आपल्याला त्याला फिनिशिंग पण करून घ्यावी लागते आणि हे 3 टाईपची फिनिशिंग असते आणि त्या तिघांचे पण रेट वेगवेगळे असतात. तर ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण कोणत्या टाईपचं फिनिशिंग घेणार. तर फायनली 8 ते 10 दिवसानंतर आम्ही फायनली बेडच्या कुशनचा कलर सिलेक्ट केला आहे. आम्ही टॉप आणि प्लॅटफॉर्म घेण्यासाठी गेलो होतो, पण रेट खूप जास्त आहेत असं वाटलं आम्हाला. 2च दुकानं सर्च केली आणि मग विजयला जायचं होतं प्रॅक्टिसच्यासाठी, त्याला पण उशीर झाला होता त्यामुळे तो गेला आणि ते काम परत इनकम्प्लीट राहिलं. तर फर्स्ट दुकानामध्ये आम्हाला 7,500 रुपयाला सगळं मटेरियल मिळत होतं, म्हणजे ज्याच्यामध्ये टॉप होता, प्लॅटफॉर्म होता आणि नळ, हे तिन्ही मिळून 7,500 रुपये जात होते. आणि जे सेकंड दुकान आहे तिथे आमचे जात होतं 6,400. तर सेकंड दुकान थोडं स्वस्त होतं असं वाटलं, पण अजून थोडे पाहिले पाहिजे. मे बी सिटी वगैरेमध्ये अजून रेट कमी असतील, कारण जे प्लंबर आहे त्यांनीच ते फिटिंग करायला 3,500 रुपये चार्जेस सांगितलेत. तर मग असे ओव्हरऑल 10,000पर्यंत जात आहेत फक्त बेसिनच्यासाठी. आणि त्याच्या खाली जो कप्पा करायचा आहे त्याला तर फर्निचरवाल्याला आपल्याला वेगळेच पैसे द्यायचे. तर खूप महाग चालले आहे, समजत नाही आहे करायचं की नाही करायचं.